नमस्कार मंडळी, माझं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मटण सुक्कं कसं बनवायचं ते शिकवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं हे मटण लागणार आहे. हे बकऱ्याचं मटण आहे. हे स्वच्छ धुवून आपण त्याला घेणार आहे. पहिल्यांदा कांद्याची पेस्ट करून ठेवलेली आहे. कांदा पेस्टमध्ये मी मिरं, 2 लवंगा आणि जिरं थोडं वाटून घेतलेलं आहे कांदा पेस्टमध्ये. आणि हे सुक्या मिरच्या, कढीपत्ता, लसूण अद्रक पेस्ट, टमाटो पेस्ट आणि नंतर मी तुम्हाला मटण जेव्हा थोडे जिरे टाकणार आहे. आता 4-5 कांद्याची पेस्ट आहे. छोटे छोटे 4-5 कांद्याचे. कांदा चांगला परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण मटण टाकणार आहे. तर आता आपण हे पाहू शकता, कांदा पेस्टमध्ये आपण हे तुम्ही पाहू शकता चांगलं आपण याला कांदा पेस्टमध्ये 10-15 मिनटं वाफवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहे. सुके मसाल्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च मसाला घरचा मसाला, मीठ, हळद, धना पावडर, मटन मसाला तुम्ही कोणताही तुमच्या चवीनुसार वापरू शकता. आणि मीठही तुम्ही तुमच्या चवीनुसार हे करा, कमी जास्त. याच्यामध्ये आपण हे टमाट्याची प्युरी टाकणार आणि चांगलं परतून घेणार आहे. आणि पूर्ण 15-20 मिनटं आपण छान मटण शिजू देणार आहे. तुम्हाला जर कुकरमध्ये टाकायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये 15 शिट्टी घेऊ शकता. तर ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून 20-25 मिनटं शिजू देणार आहे, मटण चांगलं नरम होईपर्यंत. पाणी आपण गरम पाण्याचा तिथं वापर करणार आहे. थोडं असं एकदम सुकं पण नाही, थोडंसं असं रस्सावालं करूया. मटण तयार झालेलं आहे. त्याला वेळ नव्हता म्हणून शिजायला मी कुकरमध्ये टाकलं. तर आता मी हे प्लेटिंग करते.